तर तुम्हाला समजलं असेल थंबनेलवरून की आजचा व्हिडिओ कशाचा आहे. तर आजचा व्हिडिओ माझा होम टूरचा आहे. तर चला पाहूया माझं कसं घर आहे. जसं आहे तसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सुरुवात आपण बाहेरच्या स्पेसपासून करूया. बाहेर स्पेस आहे भरपूर सारा दरवाजाच्या, ज्यामध्ये नक्षा सायकली वगैरे, चप्पल स्टँड वगैरे ठेवायला जागा आहे. साईडलाच मी एक मनी प्लांटची कुंडी पण ठेवलेली आहे आणि दारात छोटीशी अशी रांगोळी काढायला पण जागा आहे. सणावाराला आपण इथं रांगोळी वगैरे काढू शकतो. तर हा मेन डोअर आहे, ज्याची दिशा पूर्व पश्चिम आहे, त्याच्यामुळे हवा पण खेळती राहते आणि उजेड पण भरपूर सारा येतो. दरवाजा ओपन केला की समोरच असं शिवाजी महाराजांची प्रतिमा लावलेली आहे आणि त्याखाली छोटासा टेबल पण ठेवलेला आहे, ज्यावरती झेड प्लांट आणि मी पेंट केलेल्या बॉटल्स ठेवलेल्या आहेत काचेच्या. तर पाहू शकता अशा प्रकारे हॉल आहे. इथे पण एक शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. बॅकला असं छान असं डेकोरेट केलेलं आहे आर्टिफिशियल झाडं लावून. सोफा आहे आणि ह्या साईडला असे झाडं लावलेली इथं इंडोर प्लांट. त्याच्यासाठी टीव्हीचं नक्षा सायकली अशा ठेवलेल्या आहेत त्या साईडला एका, आणि असं साईडला देवघर पण आहे. इथं विंडो आहे. तर असा काहीसा हॉल आहे. हे छान असं देवघर आहे, ज्यामध्ये मी पूजा वगैरे केलेली आहे आज. तसं म्हणतात की देवपूजा ही खाली बसून करायला पाहिजे, पण नक्ष लहान होता तेव्हा तो सगळे देव खाली खेळायला घ्यायचा. आम्ही पाटावरती मांडलेलं होतं छोटंसं देवघर माझं पहिलं, पण तो देवाबरोबर खेळायचा आणि सगळं कुंकू वगैरे सांडायचा. त्यामुळं आम्ही असं नंतर हे मोठं देवघर घेतलं होतं, जे की छान आहे. आणि त्याच्या पाठीमागेच श्रीकृष्णाची पण मूर्ती आहे, ज्याच्यातून लाईट सोडलेली आहे. त्याच्यामुळे या देवघराला एक खूप छान असा लुक पण येतो. तर हे छान असं देवघर आहे. नंतर हॉलमधूनच किचन आहे, किचनची एंट्री होती. साईडला असा डायनिंग टेबल आहे. खूप स्पेसियस असं किचन आहे. थोडा पसारा आहे, इग्नोर करा, स्वयंपाक करायचा आहे. भांड्यांचं वगैरे रॅक मांडलेलं आहे. तसंच इथून पुढे आलं तर हे एक कॉमन वॉशरूम आहे. कॉमन असं वॉशरूम आहे. हे असं एक बेडरूम आहे. हे कबड आहे, कबडवरती नक्षच्या खेळण्या वगैरे ठेवल्याचे, लहानपणीचे कपडे वगैरे त्याच्या शेजारी असं खाली धान्य ठेवलेलं, गावाकडून आणलेलं. बॅग्स वगैरे लटकवायला असं छोटंसं हुक लावलेलं आहे इथं. हा ड्रेसिंग टेबल. नक्ष खूप हात उठवतो त्याच्यावरती, त्याच्यामुळं थोडंसं काच आता घाण झाली आहे. तसं आहे तसंच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी. आणि इकडे असा छोटासा टेबल आहे, ज्यावर की नक्षचं सगळं स्टेशनरीचं सामान वगैरे असतं ठेवलेलं. आणि असे चार्ट्स लावलेत त्याच्यासाठी. ही अशी एक बेडरूम आहे. खिडकीत असं लसूण घरून आणलेला गावाकडून टांगून ठेवलाय, म्हणजे खराब होत नाही. आणि खाली याच्यात कांदे येतात. बाहेर ऊन असल्यामुळे शक्यतो कपडे मी इथंच वाळायला घालते ह्याच खिडकीमध्ये. ड्राय बाल्कनी पण म्हणू शकतो. बाल्कनी नाही आहे, खिडकीचे पण स्पेस आहे खूप सारा. तसेच इथून असं किचन आहे आणि ह्या साईडला असे अजून एक
बेडरूम आहे आणि इथे कॉमन बाथरूम आहे. त्या साईडलाच एक एक्स्ट्रा सिलेंडर ठेवलेलं आहे, ज्यामध्ये वरती गमेले ठेवून कपडे वगैरे ठेवता येतात. असं स्टोरेजसाठी स्पेस पण आहे. हे मास्टर बेडरूम आहे. असं नक्षीने घाण केलंय पेनाने सगळ्या वॉलवरती. ते एक कपाट आहे. हे एक वॉशरूमच आहे हे पण. तर ह्याच मास्टर बेडरूमला अटॅच अशी बाल्कनी आहे, गॅलरी, जी की खूप मोठी पण आहे. त्यामध्ये मी खूप सारी आता झाडं ठेवलेली आहेत. कपडे वगैरे सुकवायला पण इथे जागा आहे, पण पाऊस आला की कपडे भिजतात आणि ऊन पण खूप असलं की कपड्यांचा रंग जातो. त्यामुळे मी मधल्या बेडरूमच्या खिडकीतच शक्यतो कपडे घालते वाळायला. छान अशी झाडांना फुलं पण आली. ते कढीपत्ता पण खूप छान झाला आहे. खरं तर या झाडांना पावसाची गरज आहे, पण कधी पाऊस येतोय काय माहीत. गुलाबाचं झाड तर आणल्यापासून आज त्याला पहिल्यांदा कळी आली आहे. मोगऱ्याला पण पाहू शकता किती छान अशी फुलं आलेली आहेत. तर असं छान छोटंसं आमचं घर आहे. घर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच रोज छान छान व्हिडिओज पाहायला मिळतील. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. तर भेटू आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. सर्वांना बाय बाय.